नमस्कार. तर ग्रामीण भागातील तरुणांना पशुपालक उद्योजक बनण्याची संधी निर्माण करून देणारी एक अशी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना. आणि याच योजनेचे अर्ज कधी सुरू होणार, ही योजना बंद झाली का, किंवा या योजनेचे अमुक व्यक्तीकडेच कागदपत्र देऊन अर्ज भरता येणार, अशा प्रकारचे अनेक सारे प्रश्न या योजनेच्या संदर्भात निर्माण झालेले आहेत. कारण या योजनेचे अद्यापपर्यंत अर्ज सुरू झालेले आहेत. मग या योजनेचे नेमके अर्ज कधी सुरू होणार, हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे. मित्रांनो, 1 मे 2026 पासून ही योजना सुरू होणार होती. याच्यानंतर याच्यामध्ये काही काम बाकी असल्यामुळे किंवा याच्यामध्ये काही आक्षेप असल्यामुळे या योजनेच्या संदर्भात पुढे ढकलण्यात आलेले. साधारणपणे आता 20 मे जे काही आपल्या पशुधन संवर्धन विभाग दिन होता, त्या दिवशी या योजनेची सुरुवात केली जाईल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात आल्या. परंतु 20 तारखेला याचे अर्ज सुरू करण्यात आलेले नाहीत. मग नेमके अर्ज कधी सुरू होणार, याच्याचबद्दल मोठ्या प्रमाणात विचारला जाणारा अनेक पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून अधिकृत ही योजना कधी सुरू होणार याच्याबद्दल अपडेट देण्यात आलेले आहे. मित्रांनो, राज्यात बऱ्याच भागात ग्रामीण भागामध्ये काही एजंटच्या माध्यमातून कागदपत्र गोळा केले जात आहेत आणि या योजनेचे अर्ज करून दिले जाईल अशा प्रकारे सांगून फी साकारली जाते आहे. त्यांच्या संदर्भातील सर्टिफिकेट मोठ्या प्रमाणात मोठ्या किमतीत विकले जातात. याच्या संदर्भातील मोठ्या प्रमाणात तक्रारी पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झालेल्या आहेत. याचबरोबर या योजनेसाठी एक अद्ययावत असे एक महा-डी-बी-टीचं पोर्टल तयार करण्यात येत आहे की जे 1 तारखेचंच लॉन्च केलं जाणार होतं. परंतु याच्यामध्ये काही तांत्रिक बिघाड असल्यामुळे याच्यामध्ये आणखीन सुधारणा करण्याची गरज असल्यामुळे या पोर्टलमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या या महा-डी-बी-टी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक पशुपालकांना, ग्रामीण भागातील तरुणांना स्वतःचं घर बसल्या अर्ज करता येणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये एजंट किंवा कुठल्या अमुक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अर्ज करण्याची गरज पडणार नाही. अशा प्रकारची सुविधा याच्या अंतर्गत निर्माण केली जात आहे. या पोर्टलवरती सुरू करण्यात आलेल्या आणखीन काही तांत्रिक बाबीची गरज आहे. याच्यामध्ये काही तांत्रिक बिघाड आहेत की पूर्णपणे दुरुस्त केले जातील आणि ते पोर्टल लॉन्च केलं जाईल. मग आता हे पोर्टल लॉन्च सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना नेमकं कसं कळणार, तर मित्रांनो, पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून पोर्टल सुरू करण्यापूर्वीच याच्या संदर्भात एक जाहीर प्रसिद्धी केली जाईल आणि शेतकऱ्यांना, पशुपालकांना अर्ज करण्याचे आवाहन केले जाणार आहे. आधीच गुपचूप हे पोर्टल सुरू होणार नाही आणि गुपचूप अर्ज देखील भरले जाणार नाहीत. याच्या संदर्भातील अधिकच गरजेचा अपडेट किंवा किरण पाटील साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. लवकरच हे पोर्टल सुरू करण्यात संदर्भात तारीख जाहीर केली जाईल. यांच्या संदर्भातील अपडेट दिले जातील. त्यांच्या संदर्भातील वर्तमानपत्रातून जाहिराती दिल्या जातील. तर तील पोर्टल सर्वांना खुलं केलं जाणार आहे. अद्याप ही योजनेची पोर्टल सुरुवात करण्यात आलेली नाही किंवा कुठल्याही प्रकारचे अर्ज भरण्याची प्रक्रिया यांच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली नाही. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांकडे अद्याप ही योजनेसाठी कागदपत्र उपलब्ध नाहीत. त्यांच्यामुळे वेळ मिळालेली आहे. आपल्या जी काही आवश्यक कागदपत्र आहेत ती कागदपत्र तयार करून ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या अनावश्यक खर्च करावा लागणार नाही किंवा अशा अर्ज भरवणे या योजनेअंतर्गत अपात्र होणार नाहीत. योजनेसाठी काही कागदपत्र लागतात. त्याच्यासाठी अटी, शर्ती, परीक्षक निकष, काय जमीन कशी असावी, कोणाच्या नावावरती असावी, की याच्याचबरोबर इतर काही जी लागणारे महत्त्वाचे कागदपत्र याबद्दल आपण सुद्धा माहिती घेतलेली आहे. आपण कागदपत्राचे नमुने तुम्हाला या व्हिडिओच्या भेटायला मिळतील. तर मित्रांनो, याच्या संदर्भात अजून काही नवीन अपडेट आले तर आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.